लॉकडाऊनची अफवा सत्य आहे की अजून काय? द बिग क्वेश्चन. सगळीकडे सध्या चर्चा चालू आहे की पुन्हा लॉकडाऊन लागणार का? लोक घाबरलेत, साठा करतायत आणि सरकारला दोष देत आहेत. पण थांबा, मोदीजी ज्या संकटाबद्दल बोलत आहेत ते करोनाचं आरोग्य संकट नाही, तर इराण युद्धामुळं आलेलं ऊर्जा संकट आहे. द रिअल प्रॉब्लेम. आपला देश ना 80% तेल बाहेरून आणतो. युद्धामुळे जर तेलाचा पुरवठा थांबला तर लॉकडाऊन घराबाहेर पडण्यावर नाही, तर तुमच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसवर येऊ शकतं. महागाई वाढेल आणि रुपया पडेल. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये काय फरक पडू शकतो? याचा याचा खरा फटका ना शहरातल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना बस, ज्यांना गॅसशिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागात चुली पेटतील, पण शहराचं काय? म्हणून सरकार सांगतंय तयार राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि साठा करू नका आणि ऊर्जा वाचवायला शिका. हे वास्तव आहे. स्वतःची गाडी वापरण्याऐवजी बस, ट्रेनचा वापर करा. विनाकारण वीज खर्च करू नका. हे संकट आपल्या सर्वांचं आहे. त्यामुळे सरकारला दोष देण्यापेक्षा एक जबाबदार नागरिक बना. काय वाटतं तुम्हाला? आपण भारतीयांनी आत्ताच सौर ऊर्जेकडं वळायला हवं काय?